जय हरी. एकादश स्कंध भाग 115. 7व्या अध्यायामध्ये यदू आणि अवधूत यांच्या संवादातून आपण अवधूताने केलेले गुरु त्याबद्दल माहिती घेतोय. आजचा गुरु आहे वृक्ष. सर्व काळ सर्वत्र सर्वांगानं सर्वभावानं सर्वांच्या पराधीनतेत असावं हा वृक्षाचा गुण होय. ज्यानं वृक्ष लावला आणि पाळला त्याच्या जसा तो अधीन असतो, तसाच जो तोडायला निघाला त्याच्या पण तो अधीन असतो. त्याचप्रमाणे योगी जो त्याला पालखीत बसवलं तर तो त्याच्या अधीन होतो, तसंच त्याला सुळावर द्यायला चालवलं तर तो त्याच्याही अधीन होतो. या विश्वामध्ये मीच आत्मरूपानं व्यापून आहे असा सर्वात्मकतेचा अनुभव आल्यामुळं योग्यांची देह अहंता जळालेली असते. म्हणून तो सर्वांच्या अधीन होतो आणि सगळ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतो. या सर्व दृश्यामध्ये मीच भरून राहिलो आहे ही साधकाची भावना असल्यानं साधक बाधकाचा विचार त्याच्या मनातही येत नाही. म्हणून जो कोणी काही सांगेल त्याप्रमाणे तो संतोषानं वागतो. देहाला प्राप्त होणारे सुखदुःख प्रारब्धाच्या अधीन असतं. ज्या दृष्टीनं आपण आपल्या देहाकडे पाहतो त्यापेक्षा अगदी निराळ्या दृष्टीनं संत आपल्या देहाकडे पाहतो. दोघांचे देह प्रारब्धगतीनं सुखदुःख भोगतात. संत आपला देह निशंकपणे प्रारब्धावर सोडतो. आपण तसं करू शकत नाही. ज्ञानी पुरुषाला स्वतःच्या देहाकडं साक्षीत्वानं पाहण्याची युक्ती साधल्यानं त्याच्या मनात देहाबद्दल कसलंही सुखदुःख उरत नाही. म्हणून तो स्वतःचा देह कर्मप्रवाहाच्या स्वाधीन करतो. सगळे लोक हाच आपला आत्मा आहे असं ओळखून तो पराधीनपणे वागतो. सर्व लोकात आपण आत्मरूपानं व्यापून आहोत हा अनुभव आल्यानं जी दिव्य पराधीनता येते ती वृक्षापासून शिकावी. अतिथीचं पूजन कसं करावं ते पण वृक्षापासून शिकावं. वृक्षाकडे कोणी अतिथी आला तर तो त्याला कधी विन्मुख पाठवत नाही. पान, फूल, फळ, मूळ, छाया, साल, लाकूड काही ना काहीतरी देतो. प्रतिपाळ करतो त्याला आणि मुळावर घाव घालतो त्याला. सारख्याच रीतीनं फुलाफळांनी तो संतुष्ट करतो. वृक्ष ज्याप्रमाणे आपलं सर्वस्व अतिथीसाठी खर्च करून सार्थकी लावतो त्याचप्रमाणे साधू देखील चित्त, वित्त, देह आणि शब्द सगळं काही अतिथीला अर्पण करून त्याला संतुष्ट करतो. अतिथीला परांगमुख होऊ द्यायचं नाही हाच साधूमध्ये अलौकिक गुण असतो. अन्न, द्रव्य, पाणी हे इत्यादी मोठ्या आनंदानं तो अतिथीला देतो. याचक मागायला आला असता सर्वस्व द्यावं लागलं तरी द्यावं, पण त्याला विन्मुख जाऊ देऊ नये हे आत्मबुद्धीच्या विचारानं वृक्षांपासून शिकावं. आता दुसरा गुरु तो वायू. वायूकडून काय शिकायचं, काय घ्यायचं तर सगळी कर्म करून पुन्हा कशामध्ये कर्तेपणानं न गुंतावं ही युक्ती वायूपासून शिकावी असं नाथ महाराज म्हणतात. चतुर्पुरुषानं अंतर्बाह्य ऐक्यभावानं वागण्यास वायूचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा. व्यवहारात माणसाला इंद्रियांच्या संगतीत राहिल्या वाचून गत्यंतर नसतं, पण इंद्रियांचे भोग भोगत असता वस्तूच्या गुणदोषांनी लिप्त होता कामा नये. तसंच देहाच्या संगतीनं आत्मज्ञान यत्किंचित मलिन होता कामा नये. नाथ महाराज सांगतात की वायूचं जे 2 प्रकार म्हणजे वायूचे गुरुत्व हे 2 प्रकारचे आहे. एक प्राणवायूचे आणि दुसरे बाह्यवायूचे. प्राणाच्या व्यापारामुळं भूक लागते. भुकेनं प्राण क्षोभतो. त्यामुळं काया, वाचा, मन, इंद्रिय हे विगलित होतात. त्यावेळी प्राणरक्षणापुरता कसलाही आहार मिळाला तरी तो गोड आहे का नाही हा विचार प्राण करत नाही. त्याचप्रमाणे योगी देहाची अहंता धरत नाही. तो विषय सेवन करतो खरा, पण त्याची आसक्ती धरत नाही. विषय सेवन केल्यावरही प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही तसा योग्याला पण होत नाही. भुकेच्या तोंडाला कोंडा मिळो की मांडा मिळो योगी रसनेचा अंकित होत नाही. ज्ञानधारणा ढळणार नाही आणि इंद्रिय विकल होणार नाहीत अशा युक्तीनं आणि धीरपणानं योगी आहार सेवन करतो. प्राणांमुळेच इंद्रिय बलवान राहतात. देह चलनवलन करतो, तरी पण
प्राण जसा देह कर्मापासून अलिप्त राहतो तशीच योग्याची अवस्था असते. सगळं काही करून त्याची आसक्ती कुठेच नसते. देहाच्या स्थितीचा त्याला स्पर्श होत नाही. राजाचा देह आवडीनं प्रतिपाळावा, भिकाऱ्याचा देह टाळावा असा भेद प्राणाच्या ठायी नसतो. ब्रह्मादिकांचे देह पाळावे आणि पशुयोनी किंवा डुकरादिकांचे टाळावे अशी विषमदृष्टी प्राणाला नसते. तसंच योग्याचं मन कर्माच्या बाबतीत उच्च नीच असं भेद मानत नाही. सगळीकडे सर्वत्र समभावना असल्यामुळं त्याला उत्तम आणि अधम असा भेद नसतो. एकच प्राण 5 नावांनी, म्हणजे कोणत्या नावांनी? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान याच्यानी वावरतो. पण आपला एकपणा सोडत नाही. योगी देखील उंच किंवा उच्च नीच, वर्ण आणि उत्तम अधम, गुणा व गुण पाहून आपला समभाव सोडत नाही. देहाच्या आत राहणारा प्राण बाह्यवायूशी भेदभाव करत नाही. योग्याची अंतर्बाह्य भावनाही तशीच असते. चतुर्पुरुषानं वायूप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्यता साधून समभावानं वागावं. वायू सगळ्यांना स्पर्श करून जातो, पण कुठेच अडकून राहत नाही. तसं देहानं भोग भोगत असताना योगी कुठेही आसक्त होत नाही. इंद्रियांच्या संगतीत राहून तो विषयात खेळतो खरा, पण दृश्याच्या गुणदोषांच्या आसक्तीनं त्याचं आत्मज्ञान यत्किंचित मंद होत नाही. वाऱ्यानं जाळं उडतं, पण वारा काही जाळ्यात अडकत नाही. तसंच पुष्कळ भोग भोगूनसुद्धा योगी त्या भोगात अडकत नाही. वाहत असणाऱ्या वायूला अनेक सुगंध येऊन मिठी घालतात, पण त्यांची आसक्ती न धरता त्यांना सोडून तो तात्काळ पुढे चालू लागतो. आत्मस्वरूपानं योगी देखील सगळ्यांच्या देहामध्ये शिरलेला असतो. त्यामुळं प्रत्येक देहामध्ये त्रिगुणाशी त्याचा संबंध येतो. पण सुगंधावर लोळणारा वारा त्या सुगंधाला जसा चिकटत नाही, तसा आत्मदृष्टी स्थिर झालेला योगी देहातील गुणांना चिकटत नाही. हीच परिपूर्ण आत्मस्थिती होय. आता तिसरा गुरु आकाश. कुणाला वाटेल आकाशाकडून काय शिकण्यासारखं आहे? तर बघा, भेदामध्ये अभेद कसा पाहावा हे आकाशापासून शिकायचं. सगळे भेद पोटात घेऊन पुन्हा त्यापासून अलिप्त कसं राहावं हे आकाश शिकवतं. सगळ्यांमध्ये राहून पुन्हा कशात नसण्याची कला योगी आकाशापासून शिकतो. उपनिषदांमध्ये ब्रह्माला आकाशाची उपमा दिलेली आहे. दृश्य विश्वामध्ये परमात्म्य स्वरूपाच्या जवळ येणारे आकाशासारखं कुणीच नाही. नाथ महाराज म्हणतात, आकाश अगदी निर्मळ, अभेदानं राहणारं, अलिप्त आणि सगळ्या वस्तूंना सारखं व्यापणारं असतं. या गुणासाठी त्याला गुरु करावं. विषमात असून सम, संगात राहून निसंग, भेदात राहून अभेद हा आकाशाचा खरा गुण होय. साप आणि मुंगूस यांचं वैर खरं, पण दोघांच्याही हृदयात आकाश समपणानं राहतं. वैर निर्वैर हा भेद त्याला नसतोच. योग्याची अवस्था ही अशीच असते. आकाशाच्या दृष्टांतानं योगी स्वतःला सर्व व्यापक ब्रह्मभावनेनं सगळीकडे व्यापलेला अनुभवतो. हे अखिल विश्व ब्रह्ममय आहे या समन्वय दृष्टीनं पाहता स्थावर जंगमात आपणच भरून आहोत. आपल्याशिवाय तीळभरही जागा कुठेही रिकामी नाही असं त्याला दिसतं. आकाश सगळ्या पदार्थात असतं, ते सर्वांना काही दिसत नाही. त्याचप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य यांच्या पलीकडील अवस्थेत योगी सर्वत्र व्यापून असतो. भाल्याने आकाशाला टोचता येत नाही, वणव्याच्या जाळानं ते जळत नाही, ज्वालाहून वेगळं न राहताही ते नेहमी टवटवीत राहतं. तशी सारी द्वंद्व कोणत्याही काली योग्याला बाधू शकत नाहीत. इतकंच नाही तर द्वंद्वाहून वेगळं न राहता तो आत्मस्वरूपानं शोभतो. योग्याला तोडावा म्हणून त्याच्यावर अनेक शस्त्र जरी टाकली तरी त्या शस्त्रांमध्ये तो स्वतःलाच पाहत असल्यानं आकाशाला जसे घाव लागत नाही तसे त्यालाही लागत नाहीत.
जे जे द्वंद्व त्याला बाधायला येतं ते आपलंच स्वरूप आहे असा त्याला अनुभव येतो. त्यामुळं सहजच द्वंद्व भाव विराम पावतो आणि अबाधित आत्मस्वरूप शिल्लक राहतं. आकाश डोहात बुडाल्यासारखं दिसतं, पण ते काही पाण्यानं भिजत नाही. तसं आत्मरूपानं सर्व देहात राहून देखील योगी अलिप्त राहतो. आकाशाला चिखलानं माखायचं म्हणलं तर ते माखलं जात नाही. तसं करू पाहणारा मात्र माखला जातो. म्हणजे ज्याने कोणी आकाशावर चिखल फेकायचं म्हणलं तो चिखल परत त्याच्याच अंगावर येऊन पडतो. त्याचप्रमाणे योग्याला जो दोषी म्हणतो ते म्हणणाऱ्यास मात्र दोष लागतो. लोकांना व्यापून असणारा आकाश लोकांच्या हालचालीनं कधी मळत नाही. तसं सगळी कर्म करून योगी कर्मठपणानं कधी मलिन होत नाही. मोटेमध्ये आकाश बांधायला गेलं तर चारी पदर रिकामे मात्र पडतात. तसं योग्याला कर्माने बंधन करू म्हणलं तर ते कर्मच निष्कर्म बनतं. घटामधील आकाशाला घटाकाश म्हणतात. खरं पाहिलं तर घटाच्या आतून आणि बाहेरून आकाश समपणानं परिपूर्ण भरलेलं असतं. त्याचप्रमाणे आत्मा देहात आहे असं म्हणतात, पण देहाच्या तो आत बाहेर व्यापून असतो. दृश्यपणानं म्हणजे मिथ्यापणानं असणारा देह एकाच ठायी असतो, पण चैतन्य स्वरूप आत्मा मात्र परिपूर्ण व्यापक आहे. धुळीनं आकाश गडूळ होत नाही, पाण्यानं विरघळत नाही, आगीनं जळत नाही आणि वायूनं उडत नाही. दाट अभ्र आलं तर ते झाकलं जातं, पण अभ्रांना स्पर्श करत नाही. अलिप्तपणाच्या सामर्थ्यानं ते जसंच्या तसंच राहतं. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाशी समरस झालेल्या योग्याला काळानं निर्माण केलेल्या गुणांचा स्पर्श होत नाही. काळाचं सामर्थ्य फार थोर आहे. देहाला तो जरा मरण आणतो, पण योगी स्वतःच्या देहाच्या पलीकडे असल्यानं त्याला जन्ममरणाचा स्पर्श होत नाही. समजा एखाद्याला स्वप्नात चिंतामणी सापडला आणि लागलीच तो एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडला. जागा झाल्यावर त्याला आपली मोठी हानी झाली असं त्याला वाटत नाही. तसा योग्याला देहसंग घडत असतो. योगी काळाचाही आत्मा असल्यानं काळाचा महाकाळ असतो. काळ सगळ्यांना खाऊन टाकतो, तर योगी काळालाही गळून टाकतो. म्हणून काळ योग्याच्या चरणांना वंदन करतो. आकाशात वीज कडाडते आणि आपल्या तेजानं आकाशाला क्षणभर प्रकाशित करते. तिच्या आत बाहेर असून देखील आकाश तिला चिकटत नाही. तसं सत्वगुण ज्ञानाचा प्रकाश करतो हे खरं, पण त्याला देखील योगी स्पर्श करत नाही. बरोबरच आहे. योगी स्वतः शुद्ध ज्ञान स्वरूप असल्यानं वृत्तीज्ञानाच्या मागे लागत नाही. सूर्याचा उदय झाल्यावर दिव्याच्या प्रकाशाचा काही उपयोग होतो का? नाही. तसं सहज ज्ञान, आत्मज्ञान किंवा शुद्ध ज्ञान स्वरूपच हाती आल्यावर मग वृत्तीज्ञानाला कोण विचारतो? नाही, विचारायची गरजच नाही. असा योगी आत्मज्ञानाच्या कल्लोळानं म्हणजे आत्मानंदानं सहजच गुणातीत होतो. मग सत्वगुणानं प्रकाशलेलं ज्ञान तो आवडीनं घेत नाही. खवळलेल्या रजोगुणानं त्याला कर्मठपणा येत नाही किंवा तमोगुणामुळे तो क्रोध मोहांना वश होत नाही. जय हरी.